नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूया ठळक घडामोडी। पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। परंडा तालुक्यातील संशयास्पद घडामोडी। महसूल विभागाच्या दुर्लक्षामुळे वाळू चोरांचा धुमाकूळ। परंडा तालुक्यात भरदिवसा वाळू उपसा, तलाठी रिकाम्या हाताने परतल्यानं प्रश्नचिन्ह। पिठापुरी शिवारातील प्रकार, अवैध वाळू उत्खननावर महसूल प्रशासनाचं नियंत्रण सुटलं का? वाळू चोरी रोखण्यास तहसीलदार यांना अपयश। अवैध वाळू उत्खनन पथक कुठे गायब झाले? वाळू चोरी प्रकरणी अधिकारी कर्मचारी यांना जबाबदार धरण्याची मागणी। वरिष्ठ अधिकारी यांनी दखल घेण्याची मागणी। आता बातमी विस्ताराने। परंडा तालुक्यात अवैध वाळू उत्खननाचा धंदा पुन्हा एकदा जोमात सुरू असल्याचं चित्र समोर आलं असून महसूल विभागाच्या दुर्लक्षामुळे वाळू चोरांचा धुमाकूळ सुरू आहे। तालुक्यातील जुनी पिठापुरी शिवारात भरदिवसा नदीपात्रातून राजरोसपणे वाळू उपसा सुरू असल्याचा व्हिडिओ थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचल्यानंतरही प्रभावी कारवाई झाली नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे। शनिवार दिनांक 20 जून रोजी जुनी पिठापुरी परिसरात अवैध वाळू उत्खनन सुरू असल्याची माहिती महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकारी यांना मिळाली। त्यानंतर संबंधित ठिकाणी जाण्याचे आदेश तलाठी वाळके यांना देण्यात आले। तलाठी घटनास्थळी पोहोचताच वाळूने भरलेला ट्रॅक्टर चालक तेथून ट्रॅक्टरसह पळून गेल्याचं तलाठी यांनी सांगितलंय। याबाबत माहिती देताना तलाठी वाळके यांनी सांगितले की मी एकटाच होतो, ट्रॅक्टर समोरून पळून गेला, त्यामुळे पाठलाग करता आला नाही असं सांगितलं। मात्र ट्रॅक्टर पळून गेल्यानंतरही संबंधित नदी पात्रातील वाळू उपसा झालेल्या ठिकाणचा पंचनामा करण्यात आला नसल्याची माहिती समोर आली आहे। यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। वाळू चोर पळून गेला म्हणून कारवाई थांबते का? घटनास्थळाचा पंचनामा करून गुन्हा दाखल करण्याची जबाबदारी प्रशासनाची नाही का? अवैध उत्खनन सुरू असताना महसूल विभागाचे विशेष पथक नेमके कुठे होते? अशा प्रश्नांची चर्चा तालुक्यात सुरू आहे। स्थानिकांच्या मते परंडा तालुक्यातील विविध नदी पात्रांमधून दिवसाढवळ्या वाळू चोरी होत असून संबंधित यंत्रणा प्रभावी कारवाई करण्यात अपयशी ठरत आहे। त्यामुळे शासनाच्या महसुलाचे मोठे नुकसान होत असतानाच पर्यावरणालाही धोका निर्माण होत आहे। परंडा महसूल विभागाला वाळू चोरी रोखण्यात अपयश येत असेल तर तहसीलदारसह कर्मचाऱ्यांना जबाबदार धरून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी व त्यांच्यावर कारवाई करावी, तसेच अवैध वाळू उत्खनन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे। भर दिवसा वाळू चोरी, तलाठी रिकाम्या हाताने परतले, परंडा महसूल विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे। या बातमीचे प्रायोजक आहेत अल्तमश स्टील अँड फॅब्रिकेशन, परंडा। घर, शेत, बांधकाम किंवा फॅब्रिकेशनच्या सर्व कामांसाठी एकच विश्वासार्ह ठिकाण। सर्वात स्वस्त, सर्वात मस्त। भेट द्या व खात्री करा। पत्रे, पाईप, अँगल, हार्डवेअर, जाळी, द्राक्ष बागेसाठी फाउंडेशन साहित्य मिळण्याचं एकमेव ठिकाण। पत्ता कुंभेफळ रोड, वलीबाबा दर्गाजवळ, परंडा। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूजला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा। बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा।